तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत. लग्न कार्यासाठी किमान 300 वराडींची परवानगी द्या. मंगल कार्यालय लॉन्च चालकांची आयुक्त व महापौरांकडे निवेदन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने शहरातील मंगल कार्यालय व लॉन्च चालक मालकांना नोटीस देऊन लग्न कार्यात केवळ 50 लोकांनाच प्रवेश देण्यास सांगितले. मात्र शहरातील सर्वच मंगल कार्यालय व लॉन्च चालकांनी शासनाच्या पूर्वीच्या आदेशानुसार निम्म्या क्षमतेने वराडींच्या उपस्थितीत लग्न कार्यालयाचे बुकिंग केले आहे. अनेक लॉन्चची क्षमता हजाराहून अधिकची आहे. त्यांनी 500 लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्याचे बुकिंग केले आहे. मात्र आता या नव्या आदेशाने मंगल कार्यालय व लॉन्च चालक मालक संकटात सापडले असून पूर्वीच्या नियमानुसार किंवा मग किमान 300 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी धुळे शहर व मंगल कार्यालय व लॉन्च चालक मालक यांनी मनपा आयुक्त व महापौरांकडे केली आहे. यावेळी अजय भवन, अलका लॉन्स, बाळकृष्ण मंगल कार्यालय, साईबाबा मंगल कार्यालय, दाते रिजेन्सी, कृष्णा रिसॉर्ट, केशरानंद गार्डन, शिवसागर मंगल कार्यालय, आशीर्वाद मंगल कार्यालय, लक्ष्मी नारायण लॉन्स, काना रिजेन्सी, शुभलक्ष्मी लॉन्स, श्रीराम मंगल कार्यालय यांच्यासह मंगल कार्यालयाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. 50 लोकांचं लग्न लावायला सांगणं म्हणजे आमची थोडक्यात थोडी चेष्टा केल्यासारखं होतं. कारण 50 लोकांचं लग्न कोणी त्याच्या घरी लावून घेईल, कोणी मंगल कार्यालय लॉन्स पुढं एवढा खर्च कोणी करणार नाही. गेल्या आम्हाला मान्य आहे कोविडमुळे हा विषय होतोय, कोविडमुळे सगळं चालू आहे, हे आम्हालाही मान्य आहे. परंतु शेवटी आमच्या खालीसुद्धा, आमच्या हाताखालीसुद्धा साधारणतः 100-150 लोक पोट भरत आहे. आज मंगल कार्यालयावर आज आल्यानंतर त्या सर्वांच्या भुकमरी, ते सगळे हातावरचे वर्कर आहेत, त्यांचं सगळ्यांचं भुकमरीचा प्रश्न राहणार आहे. आणि आम्ही त्यांना किती ओढू शकतो? मंगल कार्यालयाचा मालक 1-2 माणसं पोचू शकतो, 120 माणसं आम्हालाही शक्य नाही वर्षानुवर्ष पोचणं. गेल्या मागच्या वर्षी पूर्ण वर्ष आमचा वाया गेला आहे. याही वर्षी आता नेमकं मार्चमध्ये सीझन चालू होणार आणि अशाच पद्धतीने आम्हाला, मी असं म्हणणार नाही की आमची छळवणूक आहे, परंतु अशा वेळेला हा विषय आला आहे की आमचं आता पुढच्या सगळ्या बुकिंग थांबून गेल्या. मेची बुकिंग जर झाली नाही, या चालू 8-15 दिवसात जर मेची बुकिंग झाली नाही तर आमचं मागचंही वर्ष गेलं, हेही वर्ष जाईल. म्हणजे मंगल कार्यालयावाल्यांवर बरं आमचे टॅक्सेस कुठलेच कमी झाले नाही. मागच्यांदाही आम्ही आयुक्त साहेबांना, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की आम्हाला काही टॅक्सेस सवलत द्या, कुठल्या विषयात सवलत द्या. तर आम्हाला उत्तरही मिळालं नाही, कुठलं सवलत मिळाली नाही. तर आता येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला काही व्यवस्थित आमचं मार्गदर्शन केलं नाही तर आमचं काही विषय घेतला तर आम्हाला कदाचित भविष्यामध्ये आंदोलन उतरावं लागेल. आणि इच्छा नसताना आम्हाला आंदोलन उतरावं लागेल. तर आमचं काहीतरी पॉझिटिव्ह विचार व्हावा एवढीच आमची इच्छा आहे.